श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता श्रावण महिना जवळ होत आला। त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते हरतालिका, गौरी गणपती, त्यानंतर नवरात्री याची आपण अर्थातच वाट बघत असतो। सगळ्यात आधी आता जे व्रत येत आहे ते आहे हरतालिका। हरतालिका आहे आपली आता बघा 26 ऑगस्ट मंगळवारी हरतालिका येत आहे। हरतालिकेचे व्रत कोणी करावे, कोणी करू नये, त्या दिवशी काय खावे, कोणता उपवास करावा, काय खाऊन उपवास सोडावा, या दिवशी काय करणे टाळावे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही पूर्ण बघावात ही इच्छा व्यक्त करते। त्याच पद्धतीने अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। लक्ष्मी कुंचन गणपती गौरीच्या या शुभ मुहूर्तावर, या संपूर्ण अजून मुहूर्तावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुक करू शकता। 77 57 94 94 41 या आपल्या नंबरवरती। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। थोडी लाईट गेली आहे पण असू दे, आपण तशीच सुरुवात करूया। हरतालिका सांगितल्याप्रमाणे 26 ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी येत आहे। आता हरतालिकेच्या आदल्या 2 दिवसापासूनच आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। तसं तर श्रावण महिन्यामुळे हे नियम बरेच जण पाळत असतील, तरीही आपल्याला 2 दिवस आधीपासून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। हरतालिकेच्या आधी 2 दिवस तरी किमान नॉनव्हेज म्हणजे मांसाहार करायचा नाहीये। दुसरी गोष्ट, ब्रह्मचर्याचे पालन हे अगदी कटाक्षाने करायचे आहे। कारण हरतालिका, गणपती इतके सुंदर सण, पवित्रता आपण घरामध्ये पाळत असतो। अगदी चमचा वाटीपासून संपूर्ण घर आपण स्वच्छ करीत असतो। त्यामुळे तन मन सगळ्या आपल्या गोष्टी स्वच्छ असणे हे गरजेचं आहे। तसे तर मन पवित्र असणेच पुरेसे असते, पण आपल्याकडून आपण देवासाठी जर काही थोडे 2-3 त्याग करू शकलो, जसे की मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचे पालन, या गोष्टी जर आपण केल्या तर आपण जास्त देवाच्या जवळ जोडले जातो असं मला तरी वाटतं। त्यामुळे या गोष्टी निश्चितच 2 लक्षात ठेवा की मांसाहार आणि ब्रह्मचर्य या गोष्टीचे 2 दिवस आधीपासून गणपती बाप्पा घरात असेपर्यंत या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत। तर चला आता आपण हरतालिकेबद्दल बोलूया। हरतालिके दिवशी सकाळी लवकर उठावे। मेन प्रश्न असतो स्त्रियांचा, केस धुवावे का? तर हो, हरतालिका व्रताला आपण मंगळवार आहे त्यामुळे अगदी निश्चितच केस धुवू शकतो आणि केस धुवूनच आपल्याला ही पूजा करायची आहे। केस धुतल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही म्हणजे हरतालिकेलाच असं नाही तर कधीही, हरतालिकेला नाही इतर वेळेस पण, केस धुतल्यावर त्यातले पाणी ठिपकत आहे, केस मोकळे सोडलेले आहेत आणि देवापुढे बसलेले आहेत, असं आपल्याला करायचं नाहीये। तर केस स्वच्छ टिपून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसाला क्लिप, रबर जे काही असेल ते लावूनच देवपूजेपुढे आपल्याला बसायचं आहे। इतर वेळेस तुम्ही डोक्यावर ओढणी, पदर घ्या न घ्या, पण हरतालिकेची मांडणी म्हणजे हरतालिकेचं व्रत ज्या दिवशी आहे त्या दिवशी पूजा करताना अवश्य डोक्यावर पदर, रुमाल किंवा ओढणी असावे। हरतालिकेची पूजा करताना साडी किंवा व्यवस्थित ओढणी सहित ड्रेस हेच आपल्याला वापरायचे आहे। या दिवशी काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचा दुपट्टा हे पूर्णपणे टाळावे। त्यापेक्षा लाल, हिरवा, पिवळा असे सुंदर रंग जे आपल्याला आवडतात, माता लक्ष्मीला आवडतात, असे रंग या दिवशी धारण करावेत। त्याचप्रमाणे हरतालिकेच्या 2 मूर्ती मिळतात बघा, त्या दोन्ही मूर्ती आणाव्यात आणि त्याची पूजा करावी। पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येईल। हरतालिकेला जास्त करून सगळं पांढऱ्या रंगाची फुले, पांढऱ्या रंगाची मिठाई, त्याच पद्धतीने पांढऱ्या रंगाचे गेज वस्त्र हे सर्व आपल्याला अर्पण करायचे आहे। मुख्य करून घरामध्ये या दिवशी भांडण करायचे नाहीये, म्हणजे वादविवाद टाळायचे आहेत। गणपती घरात असेपर्यंत देव आपल्या घरात सूक्ष्म रूपात वावरत असतो, आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते
त्यामुळे आपल्याला भांडण तंटात पूर्णपणे वर्ज करायचं आहे। म्हणजे ड्रिंकची सवय ज्या लोकांना असेल या दिवसात अजिबात सुद्धा ड्रिंक कुठलंही व्यसन करायचं नाहीये, कारण घरातल्या महिला बिचाऱ्या सेवा करतात आणि पुरुष या चुका करतात, त्यामुळे सर्व घराला दोष लागतो आणि मग आपण म्हणतो इतकं देवाचं करून आम्हाला काहीच का फरक पडत नाही। तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। घरातल्या स्त्रीवर चुकूनही ओरडायचं नाही आणि घरातल्या स्त्रियांनी पण ओरडायचं नाही। या दरम्यान घरामध्ये रडणे, मोठ्यांदा बोलणे, निंदा, नालस्ती हे संपूर्णपणे घरातली लक्ष्मी कुळस्त्री जी असते तिने, घरातल्या मुलींनी आणि अर्थातच सर्व कुटुंबांनी या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या आहेत। त्याच पद्धतीने या दिवशी उपवासाला काय खावे, तसं तर आपली जी पार्वती माता आहे तिने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते आणि पूर्णपणे पानांवर तिने हे व्रत केले होते। निर्जला व्रत, अगदी म्हणजे तिने पाणी सुद्धा काही वर्ष पिलेले नव्हते आणि नंतर मग पत्री खाऊन तिने हे व्रत केले होते। पण आत्ताच्या आपल्याला जगामध्ये म्हणजे आता आपण इतके काम करतो किंवा एवढं एक्झर्शन आहे, खाण्यापिण्यामध्ये आपल्या कुठलाच पौष्टिकपणा नाहीये, त्यामुळे अगदी कडक उपवास नाही केला तरी सुद्धा शक्यतो पाणी, फळ, दूध, ताक हे पदार्थ खाऊन उपवास करावा। तिखट, मीठ हे टाळावे। मात्र तब्येत ठीक नसेल, औषधे चालू असतील आणि तरीही उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फराळाचे पदार्थ खाल्ले तरीही चालेल। ज्यांना उपवास झेपत नाही, ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्या महिलांना म्हणजे महिलाच करतात हे व्रत, तर ज्या महिलांना खाल्ल्याशिवाय जमत नाही, पित्ताचा त्रास होतो, अशा महिलांनी किमान हरताळिकेची पूजा होईपर्यंत तरी आपल्याला अजिबात खायचं नाहीये आणि त्यानंतर विना कांदा लसूणचे तुम्ही जेवण करू शकता। हरतालिकेचे व्रत कधीही त्याग करू नये, म्हणजे कधीही मोडू नये। पण चुकून तुम्ही पहिल्यांदा केलं आहे, मध्येच तुमचं मोडलं आहे, तुम्हाला पुन्हा करण्याची इच्छा आहे, तर हे माता पार्वती आणि भोलेनाथांचंच व्रत आहे, त्यामुळे तुम्ही कधीही हे व्रत करू शकता। मुलगी असतानाच धरावं असं काही नाहीये। ज्या वर्षी तुम्हाला वाटेल की मला हे व्रत धरायचं आहे त्या वर्षी तुम्ही हे व्रत धरू शकता। पहिल्यांदा करत असाल किंवा काही वर्ष खंड पडले असेल नसेल, कुणीही करत असेल तर संकल्प करावा की मी हरतालिकेचं व्रत करत आहे आणि माझी ही मागणी आहे। आता मुली असतील तर अर्थातच मला चांगला वर मिळावा असंच त्या म्हणणार आहेत आणि ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्या आमच्या म्हणजे माझ्या पतीला चांगले आरोग्य, आयुष्य माझ्या कुटुंबाला लाभू दे हे आपण म्हणणार आहोत। त्याच पद्धतीने प्रश्न येतात की ज्यांना पती नाही किंवा ज्यांचे पती देवाघरी गेले आहेत अशा स्त्रियांनी व्रत धरावे का? तर अवश्य धरावे, कारण भोलेनाथ हे सगळ्यांचे देव आहेत आणि कोणत्याही देवांनी असा भाव केलेला नाहीये की या स्त्रिया, या स्त्रिया, या स्त्रिया असं त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाहीये। त्यामुळे ज्या कुठल्या स्त्रीला वाटेल, ज्या कुठल्या, त्या प्रत्येक स्त्रीने हे व्रत धरावे। आपल्या घरात लहान मुली असतील तर त्यांना या व्रताच्या ठिकाणी बसवावे, त्यांच्याकडून फुले, पत्री हे वाहून घ्यावे आणि कथा वाचावी। हरतालिकेची कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण अपूर्ण आहे, त्यामुळे कथा, आरती, नैवेद्य हे दाखवून मगच व्रताची सांगता करावी। बाकी उद्यापन कधी करावे ते तुम्हाला नंतर सांगेन। उपवास हा हरतालिकेचा म्हणजे मंगळवारी उपवास आहे, सोमवारी रात्री 12 पासून बुधवारी सकाळी गणपती बसून जेवण करेपर्यंत उपवास आपल्याला करायचा आहे। त्या काळात तुम्हाला जे खायचं आहे फराळाचं ते तुम्ही खाऊ शकता, कारण पहिल्यासारखे नियम आता कोणीच पाळू शकत नाही। तर अशा पद्धतीने हरतालिका व्रत आपल्याला साजरे करायचे आहे। अतिशय आनंदाने, उत्साहाने, पवित्र मनाने, भक्तीने, यथा भक्ती तथा शक्ती आपल्याला हे व्रत साजरे करायचे आहे। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।